नमस्कार, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे मी नमनमध्ये काम करतोय आणि आज आपल्या नमनाचा दुसरा प्रयोग आहे विला पार्ले इथे। पहिला प्रयोग फार यशस्वी झाला, त्यानंतर आजचा दुसरा प्रयोग आहे प्रेक्षकांच्या मागणीवरना आणि मी तयार झालेलो आहे कोकणातील चाकरमानी। हा माझा पहिला लुक आहे आणि इथे सर्वजण तयार झालेले आहेत। सो इथे आता सेटअप लागत आहे, सगळी तयारी चालू आहे। लाईट्सचे सेटअप बघा कशा प्रकारे तयारी केली जाते। थिएटरला देखील फार मेहनत असते। हे लाईटचं सेटअप लावायचं, नंतर सगळे जी प्रॉपर्टी असते ती लावायची आणि पटकन सेकंदावरती कामं असतं। लगेच टाईम टू टाईम सगळं ठरलेलं असतं, त्यामुळे व्यवस्थित सगळं करावं लागतं आणि खूप कलाकारांसोबत ही पडद्यामागची टीम देखील असते, यांची पण फार मेहनत असते। तर माझं मेकअप वगैरे लवकर आटपून झालेलं आहे, त्यामुळे मी जरा फिरत आहे थिएटरमध्ये इथे तिकडे। बाकीचे लोक त्यांचा मेकअप करतात आता। तर आता बघताय थिएटर पूर्ण खाली आहे, हे लोक इथे सगळं सेटअप करतात आणि मी इथे बसून मस्त ब्लॉग करतोय। सो आजचा आमचा हा 14 डिसेंबरचा शो आहे आणि नंतर तिसरा शो देखील आहे, तो विरारला आहे 19 डिसेंबरला, म्हणजे आता येणाऱ्या रविवारी। हा खेळ बनलाय आहे, पहिला सीन आहे आमचा, तर मजा येणार आहे आज। हे मिलिंद सर आहेत, हाय हॅलो। खूप छान छान गाणी लिहितात आणि नमनामध्ये पण जी गाणी लिहिलेली आहेत ती मिलिंद सरांनी लिहिलेली आहेत सर्व। खूप छान गाणी आहेत आणि आज फर्स्ट टाइम मी कृष्णाच्या व्हिडिओ करतोय। ऍक्च्युली कधी गेलो नव्हते, पण आज फर्स्ट टाइम करतोय। तर हे आमचे प्रकाश पाटील सर आहेत, ते फार छान गायक आहेत। या नमनामध्ये त्यांनी गाणी गायलेली आहेत आणि फार सुंदर गाणी अशी आहेत। तर आज पण सर खूप मजा येणार आहे आपल्याला। काय सांगणार थोडंसं दोन शब्द? खूप बरं वाटतंय, दुसरा शो लागला आपला, आनंद आहे। हा शो पण खूप चांगला होईल। हे आमचे अंकुश सर आहे, खेळ बनलेत। कसं वाटतंय सर? खूप मजा, पहिला शो आपला हाऊसफुल झाला, हा पण शो हाऊसफुल झाला। नक्कीच तिसरा पण हाऊसफुल, तिसरा तर लागलेलाच आहे, चौथा पण लागणार। आपण मारलेले, खूप बरं वाटतंय। याला तर तुम्ही ओळखतात, लालबाग परार क्रिएटर्स प्रथमेश पवार। दादा काय सांगतो, कसं वाटतंय? नाही ना, दुसऱ्या प्रयोगाला मी ऍक्च्युअली लेट आलोय, 7:30 वाजले, 8:30 प्रयोग आहे, तर मला घाई कपडे भेटतात की नाही हा पहिला प्रश्न आहे। आणि आपल्या नमनाबद्दल काय सांगतो? नमन तर या हिशोबात लास्ट टाइम पुन्हा एकदा आम्ही प्रयत्न करणार आहोत आमचा बेस्ट देण्याचा, कारण नमन म्हटलं की कोकण म्हटलं की खदलवून आहे, एकदम खदलवून टाकणार आम्ही आपलं। ही सुनेना आहे, ही गवळण आहे आजच्या नमनामध्ये। तर काय सांगतो सुनेना? खरं तर खूप एक्सायटेड आहे। फर्स्ट शो आमचा खूप हाऊसफुल झाला होता आणि आता पण हीच विषय आहे की आमचा शो हाऊसफुल व्हावा। तिसरा शोही लागणार आहे, तुम्ही बघायला यावं। तर इकडे आता मेकअप चालू आहे। हा बघा माझा पूर्ण लुक कोकणातील चाकरमानी। बॅग बिग घेऊन आलोय। काय रे छोट्या, इकडे इकडे तुझा काय सांग, तुझा काय रोल आहे? चिडवायचं आहे ना? हा। तर हा निखिल दादा, याला तर सर्वजण तुम्ही ओळखतच असाल, तर हा पण आपल्या नमनामध्ये आहे। तर निखिल दादा काय सांगशील तू? नाही, आजचा हा दुसरा प्रयोग आहे आणि एक्सायटेड आहे दुसऱ्या प्रयोगाला आणि माणसं वाट बघताय। थोड्याच वेळात प्रयोग चालू होणार आहे, मजा येणार आहे। आमचा वाकड्या पण आला, वाकड्या पण आलाय, तुझं फुल गावकरी झालं। हा, चाकरवाली फुल मजा येणार आहे आज। तर चला ब्लॉग कंटिन्यू बघा। तर आपले अमोल सर आहेत, अमोल सर हे फार सिंगर आहेत आणि एक चांगले ॲक्टर देखील आहेत। तर सर काय सांगाल, आपला दुसरा प्रयोग लागणार नमनाचा? प्रयोग हाऊसफुल झाला, छान मजा आली आणि त्या दशेमध्ये दुसरा प्रयोग सुद्धा करतोय। तर एन्जॉय करा, पूर्ण कार्यक्रम सदाबहार कार्यक्रम होणार आहे। थँक्यू। तर हा प्रतीक दादा, आजचा आमच्या नमनामधला संकासूर। तर कसं वाटतंय दादा? आणि आमचे हे प्रशांत सर, हे खेळ आहेत, कसं वाटतं आपला? आज आमचा दुसरा प्रयोग आहे, ती उत्सुकता होती दुसऱ्या प्रयोगाला आणखी काहीतरी चांगलं करून दाखवायची, संस्कृती आपली कोकणची
म्हणजे आपला संकासुर आहे, त्याची ओळख काय, संकासुर काय ते म्हणून देतो आम्ही. आणि आजही मला तेच करायचं आहे. आता मी चाललोय, मला रसूलला उभं राहायचं आहे. धन्यवाद. ही वेदिका आहे, छोटी राधा बनले. कसं वाटतं तुला? हा, आणि हे मांडवकर सर आहेत, हे पत्रकार आहेत. सर कसं वाटतं तुम्हाला आपला दुसरा प्रयोग आलाय? एकदम छान वाटतंय. नमनकला कशी आहे ते आम्ही आता ऑब्झर्व करतोय. खूप छान वाटतंय. आणि आजचा हा आपला शो पण हाऊसफुलच होणार आहे. 100% आणि 17 तारीखचा शो सुद्धा 100% हाऊसफुल होणार आहे. थँक्यू सर. थँक्यू. तर आपले हे आता 2 कॅरेक्टर, सम्राट बळीराजा आणि परशुराम, भगवान श्री परशुराम. कसं वाटतंय सर, सांगा तुमची प्रतिक्रिया. खूप छान आहे. आणि ही माझी दुसरी वेळ आहे की या नमनामध्ये मी बळीराजा होतो. पण गेली 8 वर्ष मी कुणबी कला मंचाच्या माध्यमातून सम्राट बळीराजाचं हे स्टँडिंग हे उभं करतोय. मी माझं जे रूप आपल्या बहुजन समाजाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. आणि माझ्या परीने मी पूर्ण जेवढं चांगलं दिसेल, जे आपलं दैवत आहे, जे सम्राट बळीराजा, जे पुराणामध्ये त्याचा इतिहास वेगळा सांगितला गेला आहे. वामनाने बळीला पाताळीशी नेला असं दाखवलं, पण खऱ्या अर्थाने इतिहास तसा नाही आहे. जो आम्ही कलामांच्या माध्यमातून सांगत असतो की सम्राट बळीराजा नक्की कोण आहे. तर हिरण्यकश्यपूचा पडतोय आणि प्रल्हादाचा नातू आहे आणि विरोचनाचा पुत्र आहे, असा हा सम्राट बळीराजा. धन्यवाद. आजच्या शोसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. धन्यवाद. तुम्हाला पण ऑल द बेस्ट. तुम्ही काय सांगा? परशुराम, श्रीराम परशुरामाचा इथे मी प्रतिबिंब उभा केलेला आहे. कोकणची भूमी परशुरामाने प्रसिद्ध आहे. कोकणची भूमी म्हटलं तर श्री परशुराम हे आपण परशुरामांचा आशीर्वादच म्हणणार. आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे कोकणचं नाव असल्यामुळे परशुरामाची भूमिका ही फार महत्त्वाची आहे. त्याच्याच भूमिकेत मी आजकडे सादर करतोय. तर बघा तुम्ही पुढे. तर ही आमची छोटी कृष्णा आहे. रागिनी, काय सांगशील, कसं वाटतं तुला कृष्णा बोलून? मला खूप सुंदर वाटतंय आणि हे पहिल्यांदा मी करते. पहिल्या प्रयोगाला मजा आली ना? हां, आता पण मजा येते. हो. आज दुसरा प्रयोग आहे आणि दुसऱ्या प्रयोगाला पण प्रेक्षकांची गर्दी बघताय तुम्ही. खूप प्रेक्षक आलेले आहेत. गणपती बाप्पा मोरया. तर आपल्यासोबत आता मावशी आहे, जी गवळण खूप मावशीने गाजवली आहे. तर कसं वाटतं? आनंद टीक सर आहेत हे. तर आनंद टीक सर, तुम्हाला कसं वाटतं? तुमचं काम लोकांना खूप आवडतं आहे. मला मस्त वाटतंय. मी हॅप्पी आहे. सगळ्या लोकांना आवडतंय, विनोद आवडतंय, त्यामुळे मी खूप हॅप्पी आहे. खरं तर तुझ्या भूमिकेमुळे आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होतोय. खरंच खूप आनंद होतोय तुला बघून या स्टेजवरती. आणि आम्ही तुला तलावाच्या बघतो, भरपूर मजा आली. आणि तुझी जी ऍक्टिंग आहे ना ती भरपूर मस्त आहे. थोडीशी आम्हाला तुझ्या कला आहे ती कला कशी अवगत केली ते थोडी काय सांग आम्हाला. पप्पा काम करायचं हे बघून मी शिकलो आणि मग मी करायला पप्पाच्या थ्रू
त्यामुळे तुझ्या म्हणजे रक्तात आहे ते कला आपली कोकणातली ती तू चालू ठेवतोस पुढे. तुझ्या अभिनंदन, असंच पुढे जात राहा. तर आपल्यासोबत आहेत चेतन राजाध्यक्ष काका. तर काकांना मी मागच्या वर्षीपासून आपण लढा नाटक केला होता आणि काकाने सुद्धा त्यात जजची भूमिका केली होती. आणि आता हे गवळण ते प्रेक्षक म्हणून बघायला आले. तर काका काय वाटतं तुम्हाला, कसं सांगा, काय सांगा? खरंच खूप जुनी आठवण झाली. जे बघायची जी इच्छा होती तीची इच्छा सगळी पूर्ण झाली. खूप छान केलं सगळ्यांनी काम छान केली. सगळ्यांचा नृत्य चांगला होता, गाणी चांगली होती, दिग्दर्शन चांगलं आहे. खूप छान वाटलं बघून. थँक्यू. तर आपल्यासोबत आता सतीश दादा आहेत, एस फॉर सतीश, आणि वर्षाताई पण आहेत. तर कसं वाटलं तुम्हाला आता नाटक? खूपच छान. आणि कोकणची लोककला भवन, त्यानंतर तुम्ही खाली तालुक्यात गेला तर तुम्हाला दशावतार बघायला मिळेल. आपल्या पालख्या हे कोकणची कला आहे खरी. आपल्याला ह्या नमनाच्या कार्यक्रमात बघायला मिळतात. आणि त्या निमित्ताने आपण आपल्या गावच्या संस्कृतीशी जोडलं तर असे नमनाचे कार्यक्रम कुठे जिथे असतील त्या ठिकाणी आपण गेलो पाहिजे. खूप छान वाटतंय. आणि संपूर्ण टीम अतिशय छान काम करते. थँक्यू. माझी पहिली भूमिका होती चाकरमान्याची. त्याचा लुक तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलातच. आता ही दुसरी भूमिका भगवान श्री कृष्ण, आणि ही तिसरी भूमिका आहे पत्रकार यश मोरे. तर मित्रांनो, नमनाचा दुसरा प्रयोगी फार छान झाला, लोकांना आवडला भरपूर. आणि माझे लुक्स तुम्हाला, कॅरेक्टर्स कसे तुम्हाला वाटले, जे फोटो मी टाकलेत व्हिडिओमध्ये कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून त्या बाजूचे बेल आयकॉन क्लिक करा, कारण जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू ते सर्व ते नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील. तर मी आता इंस्टाग्रामवरती रील्स पण अपलोड करतो, आणि ती स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल माझं इंस्टाग्राम अकाउंटचं पेज. तर मला इंस्टाग्रामवरती तुम्ही फॉलो करू शकता. तर तिथे मी रील्स बनवत असतो. तर चला, व्हिडिओ आपले बघत राहा, रील्स येतील त्या रील्सही बघत राहा. बाय बाय, भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.